गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण व्हेरिएबल स्टडी केलं. त्याच्यानंतर काही डेटा टाईप्स आपण स्टडी केलेत, जे की डेटा टाईप्स आपले सी लँग्वेज सपोर्ट करतात. मग त्याच्यामध्ये बेसिक असतील, डेराइव्हड असतील, इनमरेशन्स असतील, हे सगळे डेटा टाईप्स आपण मागच्या लेक्चरला स्टडी केलं. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलं. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत अल्गोरिदम अँड फ्लोचार्ट इन सी लँग्वेज. ठीक आहे, तर आपण कंटिन्यू करूत. सगळ्यात महत्त्वाचं किंवा सगळ्यात पहिले जर आपल्याला बघायचं झालं की अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट आपल्याला पाहायचं आहेत, तर हे जे काही अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट आहेत, तर कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपल्याला जर प्रोग्राम डेव्हलप करायचे किंवा प्रोग्राम आपल्याला बिल्डअप करायचा असेल, तर प्रोग्राम लिहिण्यासाठी आपल्याकडे दोन टेक्निक्स आहेत. प्रोग्राम लिहिण्याच्या दोन टेक्निक आहेत. तर त्याच्यामधल्याच दोन टेक्निकपैकीच एक म्हणजे अल्गोरिदम आणि दुसरं म्हणजेच फ्लोचार्ट. ह्या दोन टेक्निक थ्रू आपण प्रोग्राम काय करतो की लिहितो किंवा प्रोग्राम आपण बिल्ड करू शकतो. तर हे कसं आपला प्रोग्राम इम्प्लिमेंट करता येईल आणि कशा पद्धतीनं आपण प्रोग्रामचे जे काही सोल्युशन असेल किंवा एखाद्या प्रॉब्लेमचं जे काही सोल्युशन असेल, ते सोल्युशन आपण अल्गोरिदमच्या फॉर्ममध्ये किंवा आपण फ्लोचार्टच्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो, हे आपल्याला बघायचं आहेत आणि ते आपण वन बाय वन थोडंसं पाहूत. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण बघूत अल्गोरिदम. तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो की बाबा डेफिनेशन. तर व्हॉट इज अ अल्गोरिदम? तर अल्गोरिदम कशाला म्हणायचं? तर अल्गोरिदम इज अ स्टेप बाय स्टेप प्रोसिजर विच डिफाईन अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स टू बी एक्झिक्युटेड इन अ सर्टन ऑर्डर टू गेट द डिझायर्ड आउटपुट. म्हणजे याचा अर्थ काय की अल्गोरिदम म्हणजे काय असेल की अल्गोरिदम म्हणजेच काय की एक स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहेत. स्टेप बाय स्टेप प्रोसिजर म्हणजेच काय की एखादं काम करण्यासाठी आपण जसं स्टेप बाय स्टेप जातो, तसंच एखादा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचं, प्रोग्राम आपल्याला सॉल्व करायचं किंवा एखादा प्रोग्राम बिल्ड करायचं, तर त्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर फॉलो करतो. स्टेप बाय स्टेप काय करतो आपण? प्रोसिजर फॉलो करतो. आणि ते स्टेप्स म्हणजे कुठले असतील? तर ते स्टेप्स म्हणजे इन्स्ट्रक्शन्स. आपण वन बाय वन इन्स्ट्रक्शन्स काय करतो की प्लेस्ड करतो आणि ते प्लेस्ड केल्यानंतर किंवा त्याची ऑर्डर दिल्यानंतर आपल्याला एक डिझायर्ड आउटपुट त्याच्याकडनं काय होतात की मिळत असतात. तर त्याला आपण काय म्हणतो की अल्गोरिदम. सो सिम्पल भाषेत जर म्हणायचं झालं की अल्गोरिदम इज नथिंग बट टेक्स्ट बेस्ड रिप्रेझेंटेशन ऑफ युअर प्रोग्राम. म्हणजे तुमच्या प्रोग्रामचं आपल्या भाषेत जे रिप्रेझेंटेशन आपण करणार, तर त्याला आपण म्हणतो अल्गोरिदम. ठीक आहे. Algorithms are generally created independent of underlying languages. An algorithm can be implemented in more than one programming language. एकापेक्षा जास्त प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपण ते इम्प्लिमेंट करतो. ठीक आहे, हे तर नॉर्मली आहे. फ्रॉम द डेटा स्ट्रक्चर पॉईंट ऑफ व्ह्यू फॉलोइंग आर सम इम्पॉर्टंट कॅटेगरीज ऑफ द अल्गोरिदम. म्हणजे अल्गोरिदमचे काही कॅटेगरीज खाली दिलेल्या आहेत, तर त्या कॅटेगरीज आपण थोडंसं पाहूत. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं अल्गोरिदम कुठला असते? तर सर्च अल्गोरिदम. अल्गोरिदम टू सर्च अन आयटम इन अ डेटा स्ट्रक्चर. म्हणजे सर्च अल्गोरिदम म्हणजे कसं की प्रोग्राममध्ये आपण सर्चिंग मेथड ही इम्प्लिमेंट करतो. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचं आहे की एखादा डेटा आपल्याला सर्च करायचा आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपण विद्यार्थ्यांची लिस्ट दिलीत, रोल नंबर्स आपण त्या ठिकाणी दिलेत. आता रोल नंबर मला प्रोग्रामच्या माध्यमातून सर्च करायचं, तर मी काय करेल की सर्च बटनवर काय करेल की त्याला प्लेस करेल, सर्च बटनवर क्लिक करेल आणि क्लिक केल्यानंतर काय होईल की तो पर्टिक्युलर आयटम मला सर्च होईल. तर तो अल्गोरिदम जो असेल किंवा तो प्रोग्राम जो आहे, तर तो सर्चिंगचा प्रोग्राम आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपण एखादी माहिती सर्च करतो, कशामध्ये टाकतो? आपण गुगलवर टाकतो. गुगलवर टाकल्यानंतर गुगल काय करतो की त्याला सर्च करतो. पण ही सर्चिंग कशा थ्रू होते? तर सर्च प्रोग्राम जो आहे किंवा सर्च अल्गोरिदम जो आहे, त्या सर्च अल्गोरिदम थ्रू हे काय होतात की परफॉर्म केलं जातं. सॉर्टिंग आहेत. सॉर्टिंग म्हणजेच तुम्ही कम्प्युटर जेव्हा चालू करतात, तर कम्प्युटर चालू केल्यानंतर आपल्याला फोल्डर जर एखाद्या सॉर्टेड ऑर्डरमध्ये अरेंज करायचे असेल, म्हणजेच ते आपण म्हणतो की असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर असेल किंवा मग लार्ज डेटा टू स्मॉलर डेटा किंवा स्मॉलर डेटा टू लार्ज डेटा, असं आपण काय करतो की डेटाला अरेंज करतो. म्हणजे असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर जे म्हणतात. तर हे असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर कम्प्युटरमध्ये ऑटोमॅटिकली होत नाही, तर त्याच्या बॅक साईडला काय असतात की त्याचा प्रोग्राम असतो, त्याला आपण सॉर्टिंगचा प्रोग्राम म्हणतो. आणि ते सॉर्टिंगचा प्रोग्राम आपण सॉर्टिंग अल्गोरिदम थ्रू काय करू शकतो की इम्प्लिमेंट आपण करू शकतो. इन्सर्शन आहेत. अल्गोरिदम टू इन्सर्ट आयटम इन टू द डेटा स्ट्रक्चर. म्हणजे डेटामध्ये एखादा डेटा आपल्याला इन्सर्ट करायचा असेल किंवा आपला डेटा त्या मेमरीमध्ये पुट करायचा असेल, तर त्यासाठी आपण इन्सर्शन अल्गोरिदम काय करतो की फॉलो करतो.
मग अपडेट असेल, अल्गोरिदम टू अपडेट अ एक्झिस्टिंग आयटम इन अ डेटा स्ट्रक्चर, म्हणजे ऑलरेडी एखादा डेटा आहेत आणि त्याला आपल्याला अपडेट करायचं. जसं की फॉर एक्झाम्पल आपण फर्स्ट इयरला आहोत, फर्स्ट इयर कंप्लीट झाल्यानंतर आपण सेकंड इयरला जाणार, म्हणजेच आपल्या जे काही कॉलेजचा डेटाबेस आहे त्या डेटाबेसमध्ये आपला जो काही डेटा असेल तो अपग्रेड होईल. म्हणजे आपण फर्स्ट इयर टू काय होणार, सेकंड इयरला पुढं फॉरवर्ड होणार. तर याला म्हणतो आपण अपडेट करणं. आपली माहिती ॲज इट इज असेल, फक्त आपलं अकॅडमिक इयर आणि आपलं जे काही हे आहेत पासिंग स्टेटस जे आहे ते काय होईल की त्या ठिकाणी चेंज होईल. म्हणजे आपल्या रेकॉर्डला आपण काय करतोय की अपडेट करतोय. अपडेट हे अपडेशन अल्गोरिदम थ्रू आपण परफॉर्म करू शकतो. डिलीट आहेत, अल्गोरिदम टू डिलीट द एक्झिस्टिंग आयटम फ्रॉम द डेटा स्ट्रक्चर. म्हणजेच जर एखादा डेटा समजा फॉर एक्झाम्पल थर्ड इयर पासआउट झाल्यानंतर त्याचं आपल्याला डेटाची काही गरज नाही, तर तशा डेटाला आपण काय करतो की डिलीट करू. तर अशा पद्धतीनं आपण काय करतो की हे जे काही अल्गोरिदम आहेत ते अल्गोरिदम आपण आपले जे काही डेली वर्क असतील किंवा आपले जे काही प्रोग्राम्स असतील त्या प्रोग्राम्समध्ये आपण काय करतो की इम्प्लिमेंट करत असतो. ठीक आहे. तर हे काही कॅटेगरीज आहेत अल्गोरिदम्सच्या. कुठल्या तर सर्च, सॉर्ट, इन्सर्ट आहेत, अपडेट आहेत, डिलीट आहेत. हे these are the some categories of the algorithm. Okay, so let's see the next point. So some characteristics of an algorithm. तर अल्गोरिदमचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर ते कॅरेक्टरिस्टिक्स आपण थोडंसं या ठिकाणी बघू. फर्स्ट जर आपण पाहिलं, नॉट ऑल प्रोसिजर्स कॅन बी कॉल्ड ॲज अ अल्गोरिदम. म्हणजे सगळ्यालाच आपण अल्गोरिदम म्हणू शकत नाही. तर अल्गोरिदम कोणाला म्हणता येईल, अँड अल्गोरिदम शुड हॅव द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजेच काय की सगळेच काही अल्गोरिदम नाही आहेत, तर ज्यांना काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तेच आपण अल्गोरिदम्समध्ये कन्सिडर करतो. मग पहिलं कुठलं पॉईंट आहे तर अनअम्बिक्युअस असायला पाहिजे. अनअम्बिक्युअस म्हणजेच काय की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम नसायला पाहिजेत, ज्याला आपण काय म्हणतो की अल्गोरिदम शुड बी क्लिअर अँड अनअम्बिक्युअस इच ऑफ इट्स स्टेप अँड दिअर इनपुट आउटपुट शुड बी क्लिअर अँड मस्ट लीड टू ओनली अ वन मिनिंग. म्हणजेच काय या ठिकाणी जो काही तुम्ही इनपुट देणार आणि इनपुट देण्यानंतर जो काही आउटपुट मिळणार तर ते क्लिअर असायला पाहिजेत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डुप्लिकेशन म्हणत किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नसायला पाहिजेत. म्हणून आपण त्याच्याकडनं काय करू शकतो की मिनिंगफुल इन्फॉर्मेशन आपण त्याच्याकडनं घेऊ शकतो. दुसरं इनपुट. अँड अल्गोरिदम शुड हॅव 0 और मोर वेल डिफाईन इनपुट्स. म्हणजेच काय की कुठल्याही अल्गोरिदमला एक किंवा एकापेक्षा जास्त काय असायला पाहिजेत तर इनपुट्स असायला पाहिजेत आणि ते पण वेल डिफाईन असायला पाहिजेत. आउटपुट. अँड अल्गोरिदम शुड हॅव 1 और मोर वेल डिफाईन आउटपुट अँड शुड मॅच द डिझायर्ड आउटपुट. म्हणजे जो काही आपल्याला आउटपुट पाहिजे, जसं की फॉर एक्झाम्पल 2+2 आपण 4 घेतो, जे 2+2 काय पाहिजेत 4 पाहिजेत. मग मला एक कॅल्क्युलेटर असं बनवायचं की त्याच्याकडनं हे ॲडिशन वगैरे व्हायला पाहिजेत. पण जर मी असं केलं की 2+2 केलं आणि 5 आन्सर आलं तर आन्सर डिझायर्ड आउटपुट आहे का, नाही. तर जेव्हा डिझायर्ड आउटपुट येतो त्यावेळेस आपण म्हणू की तो प्रोग्राम काय आहेत की ॲक्युरेट आहे. ठीक आहे. तर त्याला म्हणतो आपण आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला कन्सिडर करावं लागेल. फायनाईटनेस. दुसरं काय फोर्थ वन काय की फायनाईटनेस. अल्गोरिदम मस्ट टर्मिनेट आफ्टर द फायनाईट नंबर ऑफ स्टेप्स. म्हणजे प्रोग्राम असं असायला पाहिजेत किंवा एक असं असायला पाहिजेत की तो कुठल्या तरी सर्टन टास्कपर्यंत एक्झिक्यूट व्हायला पाहिजे आणि त्यानंतर तो स्टॉप व्हायला पाहिजे. नाहीतर प्रोग्रामचं कसं असतं की एकदा चालू झालं की तो कंटिन्युअसली इनफायनाईट टाईमपर्यंत तो चालू नसायला पाहिजे, तर त्याला फायनाईटनेस असायला पाहिजे. तर फायनाईटनेस म्हणजे काय, कुठेतरी तो बंद व्हायला पाहिजे, प्रोग्राम हाच कुठेतरी स्टॉप व्हायला पाहिजे. ठीक आहे. फिजिबिलिटी असायला पाहिजे त्याच्यामध्ये. शुड बी फिजिबल विथ अवेलेबल रिसोर्सेस. म्हणजे जे काही तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेससोबत तो अडॉप्ट व्हायला पाहिजे, जसं की कीबोर्ड, माऊस वगैरे जे काही असतील किंवा जे काही तुमचा सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरसोबत तो मॅच व्हायला पाहिजे. इंडिपेंडंट आहेत. अँड अल्गोरिदम शुड हॅव अ स्टेप बाय स्टेप डायरेक्शन्स विच शुड बी इंडिपेंडंट ऑफ एनी प्रोग्रामिंग कोड. म्हणजे या ठिकाणी स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी त्याचं एक्झिक्युशन दिलेलं पाहिजे, म्हणजेच तो प्रॉपर एक्झिक्युशन त्याचं मेन्शन करण्यात आलेलं पाहिजे. ठीक आहे. तर हे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत कशासाठी तर अल्गोरिदम लिहिण्यासाठी. नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ. आता अल्गोरिदम लिहायचं कसं, तर अल्गोरिदम लिहिण्यासाठी काही तर अल्गोरिदम कसा लिहायचं हे थोडंसं आपण या ठिकाणी बघू. देर आर नो वेल डिफाईन स्टँडर्ड फॉर रायटिंग अल्गोरिदम. अल्गोरिदम लिहिण्यासाठी कुठलेही स्टँडर्ड नाही, कारण का की अल्गोरिदम आपण आपल्या भाषेत लिहितो. म्हणजे तुमचा जो काही प्रोग्राम असेल किंवा जो काही प्रॉब्लेम आहे तर तो प्रॉब्लेमला आपण आपल्या पद्धतीने काय करतो की टेक्स्टच्या फॉर्ममध्ये आपण मांडत असतो. म्हणून त्याला कुठल्याही प्रकारचं स्टँडर्ड नाहीत, कुठल्याही प्रकारचं लिहिण्यासाठी वेल डिफाईन्ड स्टँडर्ड त्याला दिलेलं नाही आहेत. रॅदर इट इज अ प्रॉब्लेम अँड रिसोर्सेस डिपेंड. म्हणजेच ते प्रॉब्लेमवर आणि रिसोर्सवर डिपेंड आहेत. म्हणजेच तुमच्याकडे प्रॉब्लेम काय आहेत आणि त्याच्यासाठी लागणारे रिसोर्सेस काय आहेत याच्यावर डिपेंड आहेत की अल्गोरिदम तुम्ही कसा लिहायचं. अल्गोरिदम्स आर नेव्हर रिटन टू सपोर्ट अ पर्टिक्युलर अल्गोरिदम कोड, प्रोग्रामिंग कोड. म्हणजे त्या कोडला सपोर्ट करेल तशा पद्धतीने आपण लिहितो. वी राईट अल्गोरिदम इन स्टेप बाय स्टेप मॅनर बट इट इज नॉट ऑलवेज द केस. म्हणजे नेहमीच तो स्टेप बाय स्टेप असेल अशातली गोष्ट नाही आहे, तो म्हणजेच फ्लेक्झिबल आहेत. अल्गोरिदम रायटिंग इज अन प्रोसेस अँड इट एक्झिक्यूट आफ्टर द प्रॉब्लेम डोमेन इज वेल डिफाईन्ड. दॅट इज वी शुड नो द प्रॉब्लेम डोमेन फॉर विच वी आर डिझाईन अ सोल्युशन्स. म्हणजेच अल्गोरिदम आपण त्यासाठी लिहितो की कुठल्याही प्रकारचं आपल्याला सोल्युशन त्या ठिकाणी घ्यायचं असते, म्हणजे आउटपुट आपल्याला मिळवायचं आहे. तर हे आहेत प्रोग्राम
लिहिण्याची काही पद्धती की अल्गोरिदम लिहिण्याची काही पद्धती. नेक्स्ट आपण एक एक्झाम्पल बघूत की अल्गोरिदम नेमकं लिहायचं कसं. तर प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी डिझाईन अन अल्गोरिदम टू ॲड 2 नंबर्स अँड डिस्प्ले द रिझल्ट. आता 2 नंबर्स मला ॲडिशन करायचे, त्यासाठी मला प्रोग्राम लिहायचं आहे, पण प्रोग्राम लिहिण्याच्या आधी मला त्याचं अल्गोरिदम लिहायचं, त्यानंतर मी प्रोग्राम लिहेल. म्हणजेच एकदा मी स्ट्रक्चर त्याचं लिहून घेईल आणि स्ट्रक्चर लिहिल्यानंतर मी काय करेल की त्याला आपल्या प्रोग्रामच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करेल. मग स्ट्रक्चर लिहित असताना पहिले काय करायचं आपल्याला की पहिले आपल्याला त्याची स्टेप्स लिहायची. पहिली स्टेप काय असेल तर प्रोग्रामचा स्टार्ट असतो. सगळ्यात महत्त्वाची स्टेप काय असते पहिली स्टार्ट. स्टेप सेकंडमध्ये आपण डिक्लेअर 3 इंटिजर व्हेरिएबल्स. म्हणजे काय की मला 2 नंबर ॲडिशन करायचे आणि 2 नंबर ॲडिशन केल्यानंतर एक तिसरा नंबर बनेल. मग त्यासाठी व्हेरिएबल्स किती लागतील 1, 2 आणि 3 व्हेरिएबल. म्हणजे 2 व्हेरिएबलचं ॲडिशन होईल आणि तिसरा व्हेरिएबल जो की ॲडिशन झालेला डेटा असेल त्याला स्टोअर करेल. थर्ड स्टेपमध्ये काय असेल डिफाईन व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. म्हणजेच मला आता मी व्हेरिएबल डिक्लेअर केलं, पण व्हेरिएबल डिक्लेअर केलं हे इनफ नाही आहेत किंवा व्हेरिएबल फक्त प्रोसेस होऊ शकत नाही, तर व्हेरिएबलमध्ये असणारा डेटा प्रोसेस होतो. म्हणून दिलेल्या व्हेरिएबलला इनिशलाइज करणं म्हणजे ए आणि बीला काय करायचं की डेटा आपल्याला द्यायचा आहे. म्हणजे त्याला 10, 20, 15, 16 काय जे काही असेल डेटा, तो डेटा आपल्याला त्याला द्यायचा आहे. त्याच्यानंतर फोर्थ स्टेप डेटा आपल्याला मिळाला. डेटा मिळाल्यानंतर आपण त्याला प्रोसेस करू शकतो. म्हणजेच मला काय करायचं आहे की परफॉर्म ॲडिशन ऑफ 2 नंबर्स म्हणजे ॲड व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी फोर्थ स्टेपमध्ये. स्टेप 5मध्ये स्टोअर आउटपुट ऑफ स्टेप 4 टू सी. म्हणजे जे फोर्थ स्टेपमध्ये आउटपुट आलं, म्हणजेच आपण जेव्हा ॲडिशन केली तर ॲडिशन केल्यानंतर जो काही आउटपुट आपल्याला मिळेल तर तो आउटपुट थर्ड व्हेरिएबलमध्ये मला स्टोअर करायचा आहे. तो म्हणजेच कुठला असेल सी व्हेरिएबल. आता इथपर्यंत आपण डेटाला प्रोसेस केलं. आता प्रोसेस झाल्यानंतर मला आउटपुट बघायचं की माझा डेटा हा प्रोसेस झाला की नाही झाला. तर त्यासाठी 6 स्टेपमध्ये काय करतो आपण प्रिंट करतो. जो काही डेटा रिझल्ट कशामध्ये आहेत सीमध्ये स्टोअर आहेत आणि त्यानंतर प्रोग्राम काय होईल की स्टॉप होईल. तर अशा पद्धतीनं आपली जी काही एक प्रोसिजर आहेत तर ती प्रोसिजर आपण आपल्या टेक्स्ट फॉर्ममध्ये काय करतो की लिहितो. यालाच आपण काय म्हणतो की अल्गोरिदम. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या जे काही प्रॉब्लेम्स असतील त्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करू शकतो. कशा थ्रू तर अल्गोरिदम थ्रू. ठीक आहे. दिस इज द फर्स्ट टेक्निक टू राईट अ अल्गोरिदम राईट अ प्रोग्राम इन अ सी लँग्वेज. म्हणजे सी लँग्वेजमध्ये प्रोग्राम लिहिण्याची ही काय की टेक्निक आहे. दॅट इज वन प्रोसिजर अँड दॅट प्रोसिजर इज नथिंग बट द अल्गोरिदम. या प्रोसिजरला आपण काय म्हणतात की अल्गोरिदम. ठीक आहे. हे लक्षात. तर नेक्स्ट पार्ट फ्लो चार्टचा आहे. फ्लो चार्ट म्हणजे काय असेल किंवा फ्लो चार्ट काय आहेत हे थोडंसं आपण पुढे बघूत. आता मागच्या टॉपिकमध्ये आपण बघितलं की अल्गोरिदम काय असते. तर अल्गोरिदम हा आपण काय करतो की टेक्स्टच्या फॉर्ममध्ये लिहितो. एक प्रोसिजर आपण लिहितो. काय लिहितो आपण प्रोसिजर लिहितो. म्हणजे स्टेप्स आपण लिहितो की मला हे करायचं, त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये मला हे करायचं, तिसऱ्या स्टेपमध्ये हे करायचं, चौथ्या स्टेपमध्ये असं करायचं आणि फायनल स्टेप काय असेल तर स्टॉप असेल. म्हणजे अशा पद्धतीने आपण प्रोसिजर काय करतो की फॉलो करतो आणि ते प्रोसिजर आपण टेक्स्ट फॉर्ममध्ये लिहितो. ठीक आहे. नेक्स्टचा जो काही टेक्निक आहे प्रोग्राम लिहिण्याची ती म्हणजे फ्लो चार्ट आहेत. नेक्स्ट इज द फ्लो चार्ट इज द टेक्निक टू राईट अ प्रोग्राम. आता फ्लो चार्ट म्हणजे काय असेल की तुमच्या प्रोग्रामचा फ्लो ग्राफिकल फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करणं. म्हणजे जो काही फ्लो असेल तर तो फ्लो कसा रिप्रेझेंट करणं ग्राफिक्समध्ये. अल्गोरिदममध्ये आपण टेक्स्ट फॉर्ममध्ये फ्लो रिप्रेझेंट करतो आणि फ्लो चार्टमध्ये आपण कशाच्या फॉर्ममध्ये करतो तर तुमच्या ग्राफिक्सच्या फॉर्ममध्ये आपण काय करतो की फ्लो चार्टचा फ्लो हा रिप्रेझेंट करतो. मग फ्लो चार्ट लिहिताना आपल्याला काही सिम्बॉल्स यूज करावं लागतात. म्हणजे शेप्स आपण यूज करतो. तर ते शेप्स आपण पुढं पाहूत आणि डेफिनेशन पण पाहूत की व्हॉट इज द मिनिंग ऑफ फ्लो चार्ट. सो लेट स्टार्ट फ्लो चार्ट. आता फ्लो चार्ट म्हणजे काय असेल. अ फ्लो चार्ट इज अ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ ॲन अल्गोरिदम. म्हणजे जोही तो अल्गोरिदम आपण पाहिलात ॲडिशन ऑफ 2 नंबर्स किंवा जे काही असतील स्क्वेअर रूट काढा किंवा जेही काही प्रोग्राम आपल्याला लिहायचे त्यासाठी जे काही अल्गोरिदम असेल त्या अल्गोरिदमचं रिप्रेझेंटेशन किंवा त्या प्रोग्रामचं रिप्रेझेंटेशन ग्राफिकल फॉर्ममध्ये म्हणजे डायग्रामॅटिकल फॉर्ममध्ये डायग्रामच्या फॉर्ममध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करतो. जसं की एखादा फिजिक्सचा प्रॉब्लेम असेल, एखादी डायग्राम आहेत फिजिक्समधली एखादी डायग्राम असेल किंवा केमिस्ट्रीमधली डायग्राम असेल तर त्या डायग्रामचा आपण जसं फ्लो सांगतो की बाबा इथून जसं लाईफ सायकल आहेत, ह्युमनची लाईफ सायकल आहेत, तर लाईफ सायकल आपण स्टार्टिंग पॉईंटपासून एंड पॉईंटपर्यंत ती कशी फ्लो होते आणि त्याला आपण प्रत्येक ग्राफिकली काय करतो की रिप्रेझेंट करतो. तसंच तुमचा प्रोग्रामसुद्धा ग्राफिकली रिप्रेझेंट केला जातो आणि तो रिप्रेझेंट करण्यासाठी आपण यूज करतो काय फ्लो चार्ट. ठीक आहे. तर अ फ्लो चार्ट कॅन बी हेल्पफुल फॉर बोथ रायटिंग प्रोग्राम्स अँड एक्सप्लेनिंग द प्रोग्राम टू अदर्स. म्हणजे आपण दुसऱ्यालाही एक्सप्लेन प्रॉपरली करू शकतो आणि आपल्याला सुद्धा प्रॉपरली त्या ठिकाणी लिहिता येऊ शकतात. कशा थ्रू तर फ्लो चार्ट थ्रू. पण हे फ्लो चार्ट लिहिताना त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व होतात आणि ते गोष्टी म्हणजेच काय असेल त्याचे शेप्स म्हणजे त्याचे सिम्बॉल्स. त्या सिम्बॉल्स थ्रूच आपण फ्लो चार्ट काय करू शकतो की लिहू शकतो. ठीक आहे. तर ते सिम्बॉल्स आपण थोडंसं बघूत की कुठले सिम्बॉल्स या ठिकाणी यूज होतात. तर पहिला जो आहे डिफरंट सिम्बॉल्स यूज इन फ्लो चार्ट. तर पहिला जो आहे टर्मिनेटर म्हणजेच प्रोग्रामचा स्टार्टिंग आणि एंड पॉईंट. प्रोग्रामचा स्टार्ट आणि एंड जो असेल तो आपण एका सिम्बॉलनं डिनोट करतो आणि तो सिम्बॉल म्हणजे काय असेल टर्मिनेटर. तर इथं आपण पाहू शकतो की द टर्मिनेटर सिम्बॉल रिप्रेझेंट द स्टार्ट ऑर एंड पॉईंट ऑफ अ सिस्टम. सिस्टम इज नथिंग बट प्रोग्राम.
म्हणजे प्रोग्रामचं स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट रिप्रेझेंट आपल्याला करायचं, तर त्यासाठी आपण टर्मिनेट करतो, म्हणजेच इलिप्ससारखा एक शेप आपण त्या ठिकाणी यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे तर प्रोसेस आपल्याला दाखवायची. प्रोसेस इज नथिंग बट वी परफॉर्म सम ऑपरेशन्स इज देअर, लाईक डिक्लरेशन ऑफ व्हेरिएबलला डिक्लेअर करणं, किंवा प्रोसेस ॲडिशन ऑफ 2 नंबर्स, or find a polynomial of given numbers, or find a square root of numbers. These are the some process. If you want to represent process, then we use process box. म्हणजे आपल्याला काय यूज करावं लागतं तर प्रोसेस बॉक्स त्या ठिकाणी आपण काय करतो की यूज करतो. मीन्स इनसाइड दॅट प्रोसेस बॉक्स वी पुट द सम प्रोसेस. म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय करतो की काही प्रोसेस त्या ठिकाणी पुट करतो. जसे की फॉर एक्झाम्पल C = A+B. A+B इज द प्रोसेस. म्हणजे ती काय आहेत की एक प्रोसेस आहे. तर ती प्रोसेस डिफाईन करण्यासाठी आपण प्रोसेस बॉक्स काय करतो की यूज करतो. नेक्स्ट सिम्बॉल जर आपण पाहिलं फ्लो चार्ट डॉक्युमेंट जो आहे, डॉक्युमेंट इज नथिंग बट जस्ट वी रिप्रेझेंट द मिनिंग ऑफ युअर प्रोग्राम, और किंवा आपण असं म्हणू की डॉक्युमेंट सेक्शन्समध्ये काय करतो आपण की तुमचा प्रोग्राम कशासाठी आहेत. नंबर फाइंड करण्यासाठी आहेत, की तो एखाद्या स्टुडंटचा डेटा ॲड करण्यासाठी आहेत, की सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी आहेत. प्रोग्राम कशासाठी तुम्ही लिहिलात, तर त्याचं जर डिस्क्रिप्शन्स आपल्याला फ्लोचार्टच्या फॉर्ममध्ये द्यायचं असेल तर त्यासाठी आपण सिम्बॉल यूज करतो, डॉक्युमेंट सिम्बॉल. आता या ठिकाणी एकानंतर एक कॉपीसारखं दिसतंय, पण तुम्ही जेव्हा लिहाल तर ते फक्त एक सिंगलच काढायचं. ही मागचे 2 काढण्याची गरज नाही, फक्त एक सिंगल त्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकतात. तर तो जो काही सिम्बॉल आहे तर तो यूज होतो कोणासाठी, तर तुमचं डॉक्युमेंट रिप्रेझेंट करण्याचं. जसं की आपण म्हणतो की धिस रिप्रेझेंट अ प्रिंट आउट सच इज अ डॉक्युमेंट ऑर अ रिपोर्ट. म्हणजेच प्रिंट आउट वगैरे जे काही तुम्हाला दाखवायचं असतील तर त्यासाठी तुम्ही हा सिम्बॉल यूज करू शकतात. 4th वन जर आपण पाहिलं डिसिजनसाठी, अ डायमंड रिप्रेझेंट अ डिसिजन ऑर अ ब्रँचिंग पॉईंट. आता डिसिजन मेकिंग म्हणजेच काय, जर तरची गोष्ट असते. इफ म्हणजे जर असं असेल तर काय होईल, तसं असेल तर काय होईल. दॅट मीन्स वी इम्प्लिमेंट सम डिसिजन्स इज देअर. आता तो डिसिजन्स आपल्याला इम्प्लिमेंट करायचा, तर त्यासाठी आपल्याला एक शेप यूज करावा लागतो, त्याला आपण डायमंड शेप म्हणतो. तर डायमंड शेपमध्ये तुम्ही कंडिशनल स्टेटमेंट पुट करू शकतात. मग कंडिशनल स्टेटमेंट कुठले असतील, इफ ए इज ग्रेटर दॅन बी, इफ सॅलरी इज ग्रेटर दॅन लेस दॅन 10,000, if that means if you want to implement some real time situation in your program, then we need some conditional statement, and this conditional statement can put inside the diamond, and that diamond is nothing but the decision box. त्याला आपण काय म्हणतो की डिसिजन बॉक्स म्हणतो. and that diamond symbol which used in your flow chart to represent the डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स. म्हणजे डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स आपल्याला रिप्रेझेंट करायचे, तर त्यासाठी आपण यूज करतो. हा जो काही डायमंड असेल तर तो डायमंड आपण त्या ठिकाणी यूज करतो. ठीक आहे. Then data means it represents the information entered or leaving the system. An input might be ordered from a customer, output can be produced to be delivered. Means if you want to get the input from a user, then we need some boxes, or that box will represent input sections, and that box is nothing but the data section, data box. And if you want to represent output that data, then also we use a data box. म्हणजेच काय याचा अर्थ की इनपुट आपल्याला घ्यायचं युजरकडनं, म्हणजे एखादी प्रोसेस करायची आहे आणि प्रोसेस करत असताना आपल्याला डेटाची गरज आहे, तर तो डेटा आपल्याला इनपुट घ्यायचा आहे. तर तो इनपुट घेण्यासाठी आपण जी स्टेटमेंट लिहिणार, तर ती कशामध्ये लिहिणार आपण, तर ह्या डेटा बॉक्समध्ये. आणि जर आपल्याला आउटपुट दाखवायचं असेल, म्हणजे प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला आउटपुट दाखवायचं आहे, तर त्यासाठी सुद्धा आपण हा बॉक्स काय करतो की यूज करतो, आउटपुट आणि इनपुटसाठी, इनपुट आणि आउटपुटसाठी. ठीक आहे. नेक्स्ट आहेत ऑन पेज रेफरन्स. ऑन पेज रेफरन्स म्हणजेच काय की दिस सिम्पल वुड कंटेन अ लेटर इनसाइड. इट इंडिकेट दॅट द फ्लो कंटिन्यू ऑन अ मॅचिंग सिम्बॉल कंटेनिंग द सेम लेटर समवेअर एल्स ऑन द सेम पेज. आता कधी कधी काय होतं की जेव्हा आपण फ्लोचार्ट लिहितो, तर फ्लोचार्ट लिहित असताना एका पेजवर फ्लोचार्ट बसत नाहीत, तर तो दुसऱ्या पेजवर पण काय होतो की लिहावा लागतो. मग अशा 2 पेजवर जेव्हा आपण फ्लोचार्ट लिहितो, तर त्यामध्ये दोन्ही पेजचा जो कनेक्टर असेल, म्हणजे याचा लास्ट पॉईंट आणि त्याचा फर्स्ट पॉईंट, म्हणजे पहिल्या पेजचा लास्ट पॉईंट आणि दुसऱ्या पेजचा फर्स्ट पॉईंट, तर हे दोन्ही जे काही कनेक्शन असेल, तर ते कनेक्शन आपण रिप्रेझेंट करतो ह्या छोट्याशा सर्कलने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. ज्याला आपण ऑन पेज रेफरन्स म्हणतो. ऑफ पेज रेफरन्स जे असेल, दिस सिम्बॉल वुड कंटेन द लेटर इनसाइड. इट इंडिकेट दॅट द फ्लो कंटिन्यू ऑन अ मॅचिंग सिम्बॉल कंटेनिंग द सेम लेटर समवेअर एल्स ऑन अ डिफरंट पेज. म्हणजेच वेगळ्या पेजवर आपण सेम प्रोसेस, जसं आपण म्हटलं की ऑफ पेज रेफरन्स आहेत, म्हणजे दुसऱ्या पेजवर आपल्याला जर ॲड करायचं असेल सेम लेटर, तर त्यासाठी आपण हा सिम्बॉल काय करतो की यूज करतो. देन ॲरो हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण जेव्हाही आपण एखाद्या प्रोग्रामचा फ्लो सांगतो, कारण फ्लो हा कुठनं स्टार्ट होतो, तर मेन फंक्शनपासून स्टार्ट होतो आणि त्याला आपण स्टार्टिंग पॉईंट म्हणतो. तर त्या स्टार्टिंग पॉईंटपर्यंत एंड पॉईंटपर्यंत जर आपल्याला डायरेक्शन शो करायची असेल, तर ती डायरेक्शन आपण ॲरोनं काय करतो की
शो करतो. तर इथं आपण पाहू शकतो की लाईन्स रिप्रेझेंट द फ्लो ऑफ द सिक्वेन्स अँड डायरेक्शन ऑफ अ प्रोसेस. म्हणजे प्रोसेसची जी काही डायरेक्शन असेल, म्हणजे तुमचा प्रोग्राम फ्लो कसा होतो, स्टार्टपासून कुठं जाईल, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट कुठला असेल, त्याच्यानंतर नेक्स्ट कुठला असेल. तर अशा पद्धतीने जो फ्लो आहे, तर तो फ्लो रिप्रेझेंट करण्याचं काम आपण काय करतो की तुमचा जो काही ॲरो असेल तर तो ॲरो सिम्बॉल त्या ठिकाणी करत असतो. तर हे सगळे काय आहेत की दीज आर द सम सिम्बॉल्स विच यूज इनसाइड द फ्लो चार्ट टू इम्प्लिमेंट द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ युअर प्रोग्राम. म्हणजे तुमच्या प्रोग्रामचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हे सिम्बॉल्स काय करतो आपण त्या ठिकाणी यूज करत असतो. ठीक आहे. नेक्स्ट इथं आपल्याला एक एक्झाम्पल बघायला मिळेल की सगळ्यांचं मिळून एक प्रोग्राम आपल्याला कसं बनवता येईल. तर इथं बघा की फाइंड अ सम ऑफ 2 नंबर्स. 2 नंबरची सम आपल्याला फाइंड करायची, म्हणजे या ठिकाणी आपण ॲडिशन करतोय. तर ॲडिशन करत असताना बघा की जो काही पहिला इलिप्ससारखा सिम्बॉल आहे तर तो स्टार्ट आहे, त्याच्यानंतर ॲरो आहेत, म्हणजे स्टार्ट झाल्यानंतर प्रोग्राम कुठं जाईल तर तो रीड करेल, म्हणजे एची व्हॅल्यू रीड करेल म्हणजे त्याला एला काहीतरी डेटा आपण देऊ, बीची व्हॅल्यू रीड करेल कारण 2 नंबरची ॲडिशन आपल्याला करायची आहेत. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट सम. आता हा जो काही रेक्टँगलसारखा बॉक्स आपल्याला दिसतो तर त्या बॉक्समध्ये आपण काय केलं की A+B, म्हणजे इथं प्रोसेस करतोय आपण, डेटाला काय करतो आपण प्रोसेस करतोय. आणि त्याच्यानंतर प्रिंट सम म्हणजेच आपण जो काही डेटा असेल तर तो डेटा आपण आउटपुटला काय करतो की प्रोड्यूस करतो. तर प्रोड्यूस करत असताना आपण जो काही आता आउटपुट बॉक्स पाहिला तर तो आउटपुट बॉक्स थ्रू आपण प्रोग्रामला काय करतो की आउटपुटला दाखवत असतो. त्याच्यानंतर ॲरो दिलात खाली एंड, म्हणजे आपल्याला आउटपुट मिळालं म्हणजे प्रोग्राम संपला आपला. इथं आणखी एक आपण एलिप्स यूज केलात आणि तो आपण कनेक्ट केला कशासोबत, ॲरोसोबत. म्हणजे हा एंड पॉईंट आणि हा स्टार्ट पॉईंट, म्हणजे प्रोग्रामचा इन बिटवीन काय असते, स्टार्टिंग आणि एंडच्या इन बिटवीन आपण लिहितो पूर्ण जो काही तुमचा कोड असेल तर तो कोड. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही फ्लो चार्ट काय करू शकतात की लिहू शकतात वेगवेगळ्या प्रोग्रामसाठी. ओके. तर अपेक्षा करू की तुम्हाला समजायला आलं असेल, आणि जर तुम्हाला समजायला आलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करू शकतात की हे पॉईंट मला समजायला आला नाहीत. ठीक आहे. सगळ्यांना ज्यांना आवडलं असेल त्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. ठीक आहे. ओके. थँक्यू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक कवर करू, तो म्हणजेच इनपुट अँड आउटपुट स्टेटमेंट. ओके. थँक्यू.